आताची सगळ्यात मोठी बातमी एस टी बँकेचे 19 पैकी 12 संचालकांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळते। आपण ही सगळी दृश्य या ठिकाणी पाहतोय। गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि 19 पैकी 12 संचालक आज पदावरून राजीनामा देत आहेत। गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला सोडचिठ्ठी देण्याचा त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे। हात सुद्धा दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळे संचालक मंडळातले अधिकारी आहेत आणि संचालक आहेत, बँकेच्या पॅनलवरती निवडून आलेले आहेत। स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेत अर्थात एस टी बँकेत 450 कोटींचा घोटाळा झाल्याचा हा सगळ्यांचा आरोप आहे। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार। तुम्ही संचालक आहात का? संचालक आहात? संचालक आहात, काय राजीनामा का देताय? राजीनामा देताय? नाही, राजीनामा कोण देत आहे? मग तुम्ही राजीनामा देताय अशी माहिती मिळते। नाही, चुकीची माहिती आहे। तर आपण ही सगळी दृश्य पाहतोय या ठिकाणी की हे सगळी जी गाडी आहे ती आता या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि एक एक करून हे सगळे जे संचालक मंडळाचे जे अधिकारी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आता खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि या सगळ्यांचं जे पॅनल आहे ते आता गाडीतून उतरतं आहे आणि गाडीतून उतरल्यानंतर त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे ते पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हे 12 संचालक मुंबई सेंट्रल इथल्या एस टी कोऑपरेटिव्ह बँकेत दाखल झाले आहेत। वाहतूक आयुक्तांची यापूर्वी त्यांनी भेट घेतलेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। एक एक करून हे सगळे पदाधिकारी आता खाली उतरतात आहे। आपण राजीनामा देत नाही असं यापैकी काहींनी सांगितलेलं असलं तरी जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार हे संचालक जे आहेत ते आता बँकेमध्ये दाखल होत आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि दाखल झाल्यानंतर आता थेट बँकेत जाऊन राजीनाम्याचं जे पत्र आहे ते आता बँकेला देणार आहेत आणि त्यासोबतच इथले जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांचीसुद्धा ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते। 12 संचालकांच्या राजीनाम्यानंतर एकच खळबळ माजली आहे। पुन्हा निवडणूक होण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जाते। यापूर्वीच 14 जण नॉट रिचेबल झाल्याची माहिती होती आणि या सगळ्या 12 जणांनी काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांचीसुद्धा भेट घेतल्याची माहिती आहे। या 12 जणांनी उदय सामंत यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता। तर काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी सपत्नीक उदय सामंत यांची भेट घेतली होती। त्यामुळे नेमकं एस टी बँकेमध्ये चाललंय तरी काय, हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण पाहतोय या ठिकाणी कुणाल शर्मळकर जे आहेत विभाग प्रमुख ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी या सगळ्या संचालकांसोबत चालताना पाहायला मिळतात। त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। बँकेमध्ये दाखल होत आहे तुम्ही, काय नेमकी घडामोड घडते काय म्हणाल? नक्कीच आपण पाहतोय ते बोलत नाही आहेत पण ही सगळी दृश्य जी आहेत ती अत्यंत बोलकी आहेत। एस टी बँकेच्या पॅनलवर हे सगळे संचालक आहेत आणि आताची जी माहिती मिळते ती अत्यंत धक्कादायक आणि मोठी आहे। ती म्हणजे एस टी बँकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत दुर्व्यवहार होत असल्याची माहिती आहे आणि हे सगळे संचालक आहेत। तुम्ही नेमकं या ठिकाणी पोहोचलेला आहे, पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसतोय या ठिकाणी, त्यामुळे तुम्ही राजीनामा देता अशी एक माहिती आहे। बँकेमध्ये घोटाळा सुरू आहे का? नाही, राजीनामा आम्ही देतच नाही। चुकीची माहिती तुम्हाला मिळाली। बँके या ठिकाणी पोहोचला कशाला तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येत? बँकेची पाहणी करण्यासाठी। बँकेची पाहणी करून काय करणार? नंतर आम्ही तुम्हाला पुढे सांगतो उतरल्यानंतर काय झालं। बँकेत गैरव्यवहार सुरू आहे काय तसं आम्ही आधी बोलत अगोदर पत्रव्यवहार करणार आहे? बँकेची प्रथम पाहणी करतो, नंतर आम्ही तुमच्याशी संपर्क साधतो। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी जी माहिती मिळते त्यानुसार बँकेची पाहणी करण्यासाठी मोठ्या संख्येत या ठिकाणी संचालक पोहोचलेले आहेत आणि 12 संचालक जे आहेत 19 पैकी 12 संचालक ते या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आहे आणि थेट बँकेत जाणार आहोत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की जे संचालक आहेत ते आता एस टी बँकेमध्ये दाखल झालेले आहेत। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार हे राजीनामा देणार असल्याची माहिती आहे। स्टेट बँक आहे आणि स्टेट बँकेच्या आतमध्ये हे सगळे संचालक जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत। आपण पाहतो या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांचासुद्धा फोटो आहे, त्यांच्या पत्नीचा फोटो आहे आणि बँकेचे जे संचालक आहेत, जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत ते आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण बँकेची पाहणी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्यामुळे त्यांचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लेखा विभाग आहे आणि या लेखा विभागाच्या आत हे सगळे संचालक जाणार आहेत का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर एक एक करून बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे आहेत ते आता या ठिकाणी जात आहेत आणि थेट बँकेच्या आतली ही सगळी दृश्य आपण पाहतो या ठिकाणी। जिथे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग होते त्या ठिकाणी हे सगळे संचालक जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि प्रसारमाध्यमांना देखील या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी मनाई करण्यात येत आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे, त्यासोबतच इतर जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत। तर आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की एस टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे
जे संचालक आहेत 19 संचालक आहेत त्यापैकी 12 संचालक हे आता दाखल झालेले आहेत. सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार ते राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेमकं बँकेमध्ये काय सुरू आहे असा प्रश्नसुद्धा विचारला जातो आहे. कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.